वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण मेरिट 120 च्या खाली राहणार आहे. आता कसं राहणार आहे, काय राहणार आहे, सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत सगळ्या उमेदवारांसंदर्भात आणि या व्हिडिओमध्ये ती पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे आहे शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातींना पसंतीक्रम दिलेत. अगोदर जाहिराती जनरेट करणे, नंतर जाहिराती जनरेट केल्यानंतर त्यांना असाइन करणे आणि असाइन केल्यानंतर त्यांना लॉक करणे. आता जवळपास जास्तीत जास्त उमेदवारांनी स्वतःचे प्राधान्यक्रम किंवा पसंतीक्रम जे आहे ते लॉक केलेले आहे. सर्वांचं नशीब जे आहे आता लॉक झालेलं आहे आणि लवकरच जे आहे निवड यादी सुद्धा आता लवकरच घोषित होणार आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, व्हिडिओ नसेल बघितला तर बघून घ्या, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे मेरिट संदर्भात. आता शिक्षकांनी किंवा भावी शिक्षक जे आहेत त्यांनी किंवा अभियोगधारकांनी स्वतःच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पसंतीक्रम दिले जाहिरातींना. पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की यावर्षी शिक्षक भरतीमध्ये मागच्या 2022 मध्ये ज्याप्रमाणे कट ऑफ किंवा मेरिट आला होता प्रत्येक कास्टचा किंवा प्रत्येक ठिकाणचा, समांतर आरक्षण असेल, कास्ट असेल किंवा मीडियमनुसार असेल किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टींनुसार, तर त्यानुसार यावर्षी कशा पद्धतीची कंडिशन राहणार आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट करूया की उमेदवारांचा हा पहिला प्रश्न असणार आहे की यावर्षी मेरिट जो आहे 120 च्या खाली येऊ शकतो का, त्याची पॉसिबिलिटी आहे का आणि येऊ शकतो तर कसं येऊ शकतो, ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट, यावर्षी कास्टला जागा जास्त आहेत का, तर यावर्षी प्रत्येक कास्टला जागा जेवढ्या पाहिजे तेवढ्या आलेल्या नाही. ही रियालिटी आहे की प्रत्येक कास्टला जेवढ्या पाहिजे तेवढ्या जागा आलेल्या नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कास्टवर याचा थोडाफार परिणाम तुम्हाला दिसणार आहे मेरिट यादीमध्ये. ती ओबीसी असेल किंवा एससी असेल, एसटी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल, एनटी प्रवर्ग असेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा एससीबीसी असेल किंवा मग बाकी इतर जे प्रवर्ग आहेत विजे, सर्वांवर जे आहे एसबीसीवर सुद्धा सर्वांवर या गोष्टीचा परिणाम होणार आहे की प्रत्येक कास्टसाठी जागा ज्या आहेत थोड्याफार प्रमाणात आलेल्या आहेत आणि त्याचा मेरिटवर तुम्हाला परिणाम दिसेल. पण मग अजून एक बेनिफिट किंवा चांगला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या उमेदवारांचं वय नाही आहे जास्त, ज्यांचं वय 38 वर्षाच्या आतमध्ये आहे आणि ज्यांना ओपनच्या जागा ज्या आहेत किंवा खुल्या प्रवर्गाच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी ती पात्र आहेत, तर असे उमेदवार खुल्या प्रवर्गातल्या ज्या जागा आहेत त्या घेतील. म्हणजे थोडक्यात आता उदाहरणार्थ समजा एखादा उमेदवार आहे, एखाद्या उमेदवाराचा स्कोअर समजा 125, 122 किंवा 119 स्कोअर आहे आणि दुसऱ्या एखाद्या उमेदवाराचा जो खुल्यामध्ये येतो त्याचा स्कोअर 115, 114 आहे. तर खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारापेक्षा बाकीच्या कास्टमधल्या उमेदवारांचा जर स्कोअर जास्त असला तर ते कास्टमधले उमेदवार जाणार आहे खुल्या प्रवर्गामध्ये आणि खुल्या प्रवर्गाला यावर्षी जवळपास 75% जागा ज्या आहेत, म्हणजे जवळपास जी शिक्षक भरती होते त्याच्यामध्ये जवळपास जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ते खुल्या प्रवर्गासाठी. तर खुल्या प्रवर्गामध्ये ज्या जागा आहेत त्या इतर कास्टच्या मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा मिळतील किंवा इतर कास्टच्या विद्यार्थ्यांना मिळतील. त्याच्यामुळं ते विद्यार्थी जे आहे खुल्यामधून लागतील. मुद्दा काय आहे तो समजून घ्या. कास्टसाठी जागा कमी जरी असल्या तरी सुद्धा कास्टमधले उमेदवार खुल्या प्रवर्गामध्ये जातील आणि खुल्या प्रवर्गामधल्या ज्या जागा आहेत त्या जागेवर त्यांची निवड होईल. तर त्यामुळं खुल्या प्रवर्गाचे जे उमेदवार जे आहेत किंवा कोणताही उमेदवार, आता तो कास्टमधून लागला काय किंवा खुल्या प्रवर्गातून लागला काय, आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे किंवा कोणत्याही उमेदवारासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तो शिक्षक भरतीमध्ये निवड त्याची झाली किंवा नाही झाली, ठीक आहे. तर त्यानुसारच मी सांगणार आहे की यावर्षी 120 च्या खाली मेरिट राहणार आहे. आता मी जर ॲग्री करत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ही गोष्ट रिअल आहे किंवा नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी माहिती नाही आहे, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट करूया ती आहे मीडियमनुसार. आता यावर्षी मराठी मीडियमच्या जागा चांगल्या प्रमाणात आहे, इंग्लिश मिडियमच्या जागा थोड्या कमी आहे, उर्दू मिडियमच्या जागा सुद्धा थोड्या कमी आहे. पण मग मराठी मीडियम, इंग्लिश मिडियम आणि उर्दू मिडियम यांचा स्कोअर किती लागेल, तर मराठी मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी फायदा होईल वेगवेगळ्या वर्गांसाठी. जसं तुम्हाला माहिती आहे की डीएड झाले जर तुम्ही असाल आणि वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे मार्क्स कमी लागतील. तुम्हाला असं नका समजू तुम्ही की बुवा असं 130, 135 मार्क्स लागतील, एवढे मार्क्स नाही लागणार किंवा 125, 130 हार्डली काही ठिकाणी लागू शकतो, काही जिल्ह्यांमध्ये मेरिट एवढा जाऊ शकतो. पण काही जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी उमेदवार सहसा जात नाही किंवा ज्या ठिकाणी उमेदवारांची संख्या खूप कमी आहे, आता समजा काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही जिल्हा परिषदांची जर आकडेवारी बघितली तुम्ही तर ते जिल्हा परिषदांमध्ये जवळपास लॉटरीच लागली असं म्हटलं तरी चालतं. 700, 800, 900, 1000 जागा आहेत काही जिल्हा परिषदेमध्ये फक्त झडपीच्या, ठीक आहे. आणि त्यात जास्तीत जास्त वाटा आहे वर्ग 1 ते 5 चा, भाषा विषयाचा, काही मीडियमसाठी इंग्लिश मिडियम, उर्दू मिडियम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथ आणि सायन्ससाठी.
ठीक आहे. तर अशा उमेदवारांची यावर्षी खरोखर चांदी होणार आहे. अशा उमेदवारांना खरोखर यावर्षी फायदा होणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये. मग आता समजा जिल्हा परिषदेचा, मनपा, नपा किंवा यांचा जो मेरिट आहे किंवा यांचा आदिवासी विभागाचा, आता यांचा जो मेरिट आहे तो यावर्षी किती राहील, तर यांचा मेरिट जो राहू शकतो जेमतेम ॲव्हरेज जो मेरिट राहणार आहे वर्ग 1 ते 5, 6 ते 8चा तो राहू शकतो 115 ते 120च्या आसपास. 115 ते 120च्या आसपास हा मेरिट राहणार आहे कोणत्याही कास्टमध्ये. आता जर तुम्ही अजून कास्टचा जर विचार केला तर मग मेरिट खूपच खाली येईल. उदाहरणार्थ समजा काही कास्ट अशा आहेत, EWS आहे किंवा बाकीचे जे उमेदवार आहे ST प्रवर्ग आहे, यामधले जे उमेदवार आहेत त्यांना मेरिट म्हणजे त्यांना जे मार्क्स आहेत ते अजून कमी लागणार आहे. जर तुम्ही OBC मध्ये येत आहे, तुम्ही आरक्षण घेतलंय तर त्यावेळेस तुम्हाला मार्क्स अजून थोडी कमी लागतात. जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये येत आहे किंवा तुमचं मॅथ आणि सायन्स आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर थोडा कमी लागेल, कारण की मॅथ आणि सायन्सच्या जागा चांगल्या आहेत यावर्षी. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं मेरिट यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काही जिल्ह्यामध्ये जो मेरिट जो आहे तो 125, मी मान्य करतो काही जिल्ह्यामध्ये 122, 125, 130 पर्यंत जाईल किंवा हायेस्ट स्कोर वाला जो विद्यार्थी आहे तो 131 वर सुद्धा सिलेक्ट केला जाऊ शकतो. 141 वाला उमेदवार सुद्धा जो आहे वरच्या म्हणजे एखादी समजा जिल्हा परिषद आहे, आता समजा मी जिल्हा परिषद म्हणून घ्यायची तर आपण कोल्हापूर घेऊया. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्ही पसंती करून दिला तर तिथं देणारे जे उमेदवार आहेत ते तर जास्त असणार. 500, 600, 700 उमेदवार जेवढ्या जागा आल्या कोल्हापूरचे तेवढे असतील. तर त्याच्यामध्ये जे टॉप मध्ये जे उमेदवार असणार आहे त्यांचा स्कोर चांगलाच असेल 141, 142, 145. पण मग बाकीचे उमेदवार तिथे लागणार नाही का कोल्हापूरमध्ये लागतील, कारण की जे लोएस्ट स्कोर असतो कोणत्याही भरतीमध्ये तो किती येणार कोल्हापूरचा, तो येईल 110, 112, काही जण लागतील 108 वर, काही लागतील 79, 88 वर ज्यांचं समांतर आरक्षण आहे, काही लागतील 70 वर, 60 वर ज्यांचं काय आहे, ज्यांचं माजी सैनिक, खेळाडू किंवा अंशकालीन असे उमेदवार जे आहेत कमी स्कोरवर लागतील. म्हणजे काय तर काही ठिकाणी ज्या ठिकाणी जे उमेदवार उपलब्ध होतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगून देतो, असं नाही की बुवा जागा समजा एखाद्या जिल्हा परिषदेच्या 700 जागा आल्या तर त्या 700च्या 700 जागा भरल्या जातात असं होत नाही. कधी कधी काही उमेदवार मिळत नाही, त्याच्यामुळे काही जागा रिक्त राहतात. हे अगोदर तुम्हाला क्लिअर करतो, ठीक आहे. आणि यावर्षी जर तुम्ही विचार केला बाकीच्या गोष्टींचा तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गुड न्यूज अशी आहे किंवा आनंदाची बातमी अशी आहे की सर्व उमेदवारांना संधी मिळेल. एवढं माझं मात्र नक्की आहे की सर्व उमेदवारांना संधी नक्की मिळणार आहे. महिला उमेदवार आहे, जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला फिमेल रिझर्वेशन जे आहे, महिलांना त्यांचं रिझर्वेशनच्या जागा ज्या आहेत, आरक्षणाच्या जागा त्या मिळतील, तुम्हाला त्याचा फायदा होईल. काही कास्टमध्ये ज्या महिला आहेत त्यांना त्याचा खरोखरच फायदा होईल आणि महिलांचा मेरिट जो आहे खूप कमी जाईल, ठीक आहे. त्याच्यानुसार ती भरती प्रक्रिया होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुरुष उमेदवार जे आहेत त्यांना सुद्धा काही ठिकाणी तुमच्या सब्जेक्टला डिमांड आहे, तुमच्या मीडियमला डिमांड आहे, तुम्ही वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8ला जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला खरोखरच त्याचा फायदा होईल. आता तुम्ही म्हणाल की वर्ग 9 ते 10 आणि 11वी 12वीसाठी किती लागेल मेरिट, तर त्यांना 120च्या खाली लागेल का, नाही. ती रियालिटी आहे, हार्श रियालिटी. ती जे सत्य आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल. वर्ग 9 ते 10 साठी 11वी 12वीसाठी किती मार्क्स लागतील, तर वर्ग 9वी 10वी साठी आणि 11वी 12वीसाठी 11वी 12वीची जागा जेमतेम किंवा 11वी 12वी जागा खूपच कमी आहे यावर्षी. 364 जागा आहे 11वी 12वीच्या. एवढ्या जागेवर जर उमेदवारांची स्पर्धा असेल तर ती खूप प्रचंड असणार आहे. त्याच्यामुळे तुमचा स्कोर 150, 155 किंवा 152, 150च्या आसपास असला तर तुम्ही 11वी 12वीसाठी ट्राय करू शकता. पण त्याच्या खाली जर तुमचा स्कोर असेल आणि TET परीक्षा पास असेल तर तुम्ही खालच्या वर्गाला यायला पाहिजे, ठीक आहे. आता 9वी 10वीसाठी किती स्कोर लागेल, तर 9वी 10वीसाठी जेमतेम स्कोर जो आहे तो 145, 150 पर्यंत लागू शकतो, कारण की 9वी 10वीची जागा सुद्धा खूप कमी आहे. 9वी 10वीची जागा किती आहे, 5500 काहीतरी 9वी 10वीची जागा आहे, समथिंग काहीतरी. तर एवढ्या जागांचा जी आहे आकडेवर राहील. पण एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की याच्यामधून काय क्लिअर होतं आपल्याला, उर्दू मीडियमसाठी किती मार्क लागेल, तर उर्दू मीडियमसाठी मार्क लागणार आहे 115, 116 कमीत कमी सांगतोय, म्हणजे असं सांगतोय की जे सिलेक्ट होतील, ठीक आहे, 115, 116. इंग्लिश मिडियमचे जे उमेदवार आहेत त्यांना 117, 118, 116, 115च्या आसपास राहील, 120च्या तर आतच राहील, ठीक आहे. नंतर मराठी मिडियमचे जे विद्यार्थी आहेत 1 ते 5 साठी, 6 ते 8 मॅथ सायन्ससाठी त्यांना स्कोर 120च्या खाली लागेल. सोशल सायन्स आहे तर तुम्हाला थोडा स्कोर जास्त लागेल. किती लागेल तुम्हाला स्कोर, 125 किंवा 135च्या आसपास, 135, 132च्या आसपास तुम्हाला स्कोर लागू शकतो सोशल सायन्स असेल तर. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अजून, भाषा विषय ज्यांचा आहे, ज्यांचं लँग्वेज आहे, मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा बाकीचे कोणते एखादी उर्दू असेल, तर त्यावेळेस भाषा विषयाचा जो मेरिट आहे तो यावर्षी खूप कमी राहणार आहे. कारण की भाषा विषयाचा मेरिट जो आहे कमी राहील, कारण की त्यांना जागा चांगल्या येतात, त्यांचा मेरिट जो आहे यावर्षी कमी राहील. चांगल्या जागा आहेत, म्हणजे जशा प्रमाणात जागा यायला पाहिजे 1 ते 5च्या 6 त्याच्या त्या बऱ्यापैकी आहे, त्यांचा मेरिट बऱ्यापैकी खाली येईल आणि तेवढ्या उमेदवारांना त्यानुसार संधी सुद्धा मिळणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर या सगळ्या गोष्टींमधून, आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे आरक्षणाचे उमेदवार आहे, समजा उदाहरणार्थ तुम्ही प्रकल्पग्रस्त, अपंग आहात, खेळाडू आहात किंवा
महिला आहात किंवा अनाथ आहात, ऑर्फन आहात किंवा मे बी धरणग्रस्त भूकंपग्रस्त आहात किंवा अजून कोणी एखादं आला असेल खेळाडू किंवा अंशकालीन किंवा माजी सैनिक, याच्यामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर त्यावेळेस तुम्हाला मेरिट जो आहे खूप कमी राहतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की जे हँडिकॅप आहेत किंवा जे अपंग विद्यार्थी आहेत तर त्यांचा मेरिट खूप कमी राहतो. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला जे आहे तर संधी मिळते शिक्षक पद भरतीमध्ये. तुम्ही काय करा, एक महत्त्वाचं सजेशन राहील माझं की तुम्ही जर ऑफिशियल डेटा बघितला नसेल तर मागच्या पद भरतीचा जो ऑफिशियल डेटा आहे 2022 मध्ये मेरिट जो होता त्याचप्रमाणे 120च्या खाली मेरिट राहील. 2022 मध्ये मेरिट किती होतं माहिती आहे? 2022 चा मेरिट जो होता तो 111, 112 ते 120 याच्या मधातच होता खालच्या वर्गाचा. वरच्या वर्गाचा मेरिट थोडा वाढणारच आहे, तो दरवर्षीच वाढतो. आणि जर त्याच्यापेक्षा खाली बघितलं तुम्ही काय काही कास्ट मेरिट 96, 97, 95 वर आलेलं आहे. आणि काय काही उमेदवारांचं जे सिलेक्शन आहे ते 64 मार्क, 75 मार्क, 72 मार्क, 84 मार्क अशा मार्कवर सिलेक्शन झालं आहे. म्हणजे शिक्षक भरतीमध्ये होप सगळ्यांनी ठेवावा, शिक्षक भरतीमध्ये आपण लागणार किंवा नाही लागणार, पण मग काही ना काही कोणती ना कोणती गोष्ट आपल्याला असली पाहिजे जेणेकरून आपलं शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होईल. ठीक आहे. तर या सर्व गोष्टींनुसार एक अंदाज नक्की आहे की यावर्षी शिक्षक भरतीमध्ये जो मेरिट राहील तो 120च्या खाली राहील. ठीक आहे. 1 ते 5, 6 ते 8 किंवा खालचे जे वर्ग आहेत त्या वर्गांचा आणि सर्व विषयांचा. मग तुम्ही 1 ते 5 साठी ऑल सब्जेक्टसाठी ट्राय करताय, लँग्वेजसाठी ट्राय करताय, 6 ते 8 मॅथ्ससाठी मॅथ्स सायन्ससाठी ट्राय करताय, त्यानुसार तुमचा जो मेरिट राहील किंवा उर्दू मीडियम, मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम किंवा इतर मीडियम, हिंदी मीडियम यांचा विचार करता तर त्यानुसार मेरिट जो आहे तो राहील आणि 120च्याच खाली मेरिट येईल. ठीक आहे. आता जे आहे सगळ्यांचे नशीब लॉक झाले पसंती क्रमामध्ये, लवकरच पसंती क्रम लॉक होतील आणि उरलेले जे 20-30 हजार उमेदवार आहेत पसंती क्रम लॉक करण्याचे बाकी आहेत, डॅशबोर्डवर दिसते सध्या माहिती, तर ते आता लवकरच आपली स्वतःची प्रोफाईल लॉग इन करतील, प्रोफाईलमध्ये लॉग इन करतील आणि नंतर लॉक करतील. आणि नंतर जे आहे सर्वांचे नशीब लॉक झाल्यानंतर लवकरच निवड यादी जी आहे प्रसिद्ध केल्या जाणार आहे. अशी माहिती मिळते की लवकरच जे आहे निवड यादी घोषित केल्या जाणार आहे, कारण की भरती प्रक्रिया लवकरात लवकर केल्या जाणार आहे फेज 1ची. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता, ही पूर्ण माहिती होती. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये मी जवळपास सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या होत्या तशा तुमच्या समोर ठेवल्या आणि यातल्या काही खूप गोष्टी गोड बातम्या आहेत किंवा खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी सांगितल्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात अशाच प्रकारची ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हाईप करा. आणि हा या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा. तुमचा जो अभिप्राय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.